तर आता आपण आलेलो आहोत मूर्तिकार चंदूलाल यांच्या कारखान्यावरती। तर आपण इथं मूर्त्या कशा बनतात ते पण बघूयात आणि कलरिंग कशी होते ते पण बघूयात। तर चला। हे बघा मित्रांनो, किती छान असं हा कलाकार की पेंटिंग करत आहेत बघा। हे बघा काका, म्हणजे डोळे किती सुंदर दिसत आहेत बघा। हे बघा, आणि इथे कालिका माता ते मशीननी स्प्रे करत आहेत, त्यांना कलर करत आहेत बघा इथे। आणि ह्या मूर्तीमध्ये बघा किती डिटेलिंग वर्क केलेले आहे आणि डोळे तर बघा किती सुंदर आहे। आणि मुकुट बघा तुम्ही, मुकुटावरती शेषनाग आहेत आणि बाजूलाच वाघ आहे त्यांचं वाहन। हे बघा किती सुंदर असं हे मूर्ती आहे। हे बघा ही आपण जात आहोत शिवाजीनगरच्या पुलावर। बघा शिवाजीनगर हा आहे जळगावचा पूल बघा। मला नाही का शिवाजीनगरचा पूल खूपच आवडतो, म्हणजे आपल्या जळगाव मधला शिवाजीनगरचा पूल खूपच जास्त आवडतो। कारण की नाही का ते आजूबाजूच्या बिल्डिंगा, अजून नैसर्गिक वातावरण आणि रस्त्यामध्ये नारळाची झाडं पण भेटतात पाहायला बघा। किती नैसर्गिक वातावरण आहे। आणि हे बघा इथे किती सुंदर अशी बिल्डिंग आहे बघा, मोठी एकदम। हे आणि मला दोन पूल जास्त आवडतो, शिवाजीनगरचा पूल आणि स्टेशन जवळचा पूल। आम्ही दोघी पूल फिरलेले आहेत। तर हे बघा, आणि हे बघा किती सुंदर असं हे जळगावचा पूल आणि स्टेशन दिसत आहेत बघा, किती सुंदर आहेत। आणि त्या पुलावरनं टावर आणि 17 मजली बिल्डिंग किती सुंदर अशी दिसत आहेत ते बघा तुम्ही। हे बघा, आणि आजचं वातावरण इतकं ढगाळ होतं की असं वाटत होतं की पाऊसच येईल आज जोराचा। तर किती इतकं सुंदर असं दिसत होता टावर बघा।
तर मित्रांनो, हा व्लॉग आपण इथंच थांबवतोय. तर तुम्हाला हा व्लॉग नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. बाय बाय.